नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. या ठिकाणी पूजन करावं. त्यानंतर विश्वभूषण भारतीय राज्यघटनेचे प्रथम शिल्पकार ज्यांनी मानवाला अधिकार दिला ते न्यायी हक्क न्यायिक असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की त्यांचा कार्य महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत वाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्षपदी ॲड. विलास पठारे वडगावकर यांची नियुक्ती. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र अहिरे, प्रदेश अध्यक्ष श्री यशवंत शिरसाट, राष्ट्रीय संघटक श्री राम घरत, राष्ट्रीय विधी मार्गदर्शक ॲड गजानन ठाकरे, राष्ट्रीय सचिव प वाल्मिक महाराज जाधव, राष्ट्रीय संघटक अर्जुन आदमाने पाटील, ज्येष्ठ उद्योगपती साहेबराव पाथरीकर साहेब यांच्या हस्ते व माजी पस अनिल भैया चोरडिया, मराठवाडा नेते कैलासजी भोकरे, पोपटरावजी आदिक, काकासाहेब चेळेकर, रामदास शेठ पैठण पगारे, राजूभाऊ पवार, विजूभाऊ जाधव, सतीश हिवाळे यांच्यासह राज्यभरातून आलेल्या मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये समारंभपूर्वक हॉटेल राजयोग MIDC वाळूज छत्रपती संभाजीनगर येथे प्रदान. सुपर महाराष्ट्र न्यूज संभाजीनगर. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत. सॉरी. काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. आज आपल्या वाळूज महानगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक मानव अधिकार परिषदेच्या वतीने 3रा वर्धापन दिन चालू झालेला आहे. या प्रसंगी आपल्या सोबत आहे आपले वाळूज महानगर अजून भाऊ काय सांगेल. जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचा 3रा वर्धापन दिन आज आम्ही सर्व कार्यकर्ते आहे. हा कार्यक्रम आम्ही सामाजिक सेवा भविष्य आयोजित केला. खूप अशा
आदेश आज दिले तुमच्या पदाधिकाऱ्यांना की आपण बघतोय वाळूज महानगरमध्ये गुन्हेगार प्रवृत्ती वाढ होते, त्यासाठी नक्कीच आम्ही सर्व पदाधिकारी यामध्ये चांगलं काम करून जी गुन्हेगारी या ठिकाणी वाढते यावरती आळा आणि या पदाधिकारी आज अत्यानंद होतो की स्थापनेपासून हे तिसरं भूमिपुत्र या संस्थेने संभाजीनगर या पवित्र नगरात अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी आयोजन केलं आणि तिसरं हे संमेलन जे अधिवेशन होतं ते इतकं यशस्वी केलं. 100च्या पुढचे टक्केवारी द्यावं असं त्यांनी काम केलं. या समाजाला काही अडीअडचणी असतील या संघटनेला सोडवल्या जातात. त्यासाठी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्रजी आहेर साहेब, रामभरत साहेब, ज्ञानेश्वर सोनवणे, हरिभक्त मालती महाराज, ज्ञानदेव आव्हाड ही सर्व मंडळी सतत कार्यरत असते. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून गेल्या 3 वर्षापासून कार्यरत आहे. माझ्यावर दिवसाचा मुक्त करा त्यांनी माझ्यावर सहकर्मा पुन्हा या ठिकाणी ठेवलेले त्यांचे आभार मानतो. याला असं पुन्हा पुन्हा अवस्था येईल बऱ्याच जिल्ह्याची अपेक्षा व्यक्त काय सांगायला हा जो कार्यक्रम आहे हा वर्धापन दिन आहे. आता तिसरा वर्धापन दिन आहे. हे जे मानवाधिकार सेवा संस्था आहे आमची, त्याच्यामध्ये आम्ही फक्त मानवांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना जे अधिकार आहे ते अधिकार त्यांना समजावून सांगण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाराचा त्यांनी कसा वापर करायचा आणि त्याचा गैरवापरही होऊ नये याकडे सुद्धा आमचं लक्ष असतं. ज्या वेळेला जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची स्थापना झाली त्यावेळेला बऱ्याचशा अडचणी आमच्या समोर आल्या. बऱ्याचशा ज्या घटना होत्या त्या अनपेक्षित घटना आमच्यासोबत घडल्या. कारण प्रत्येकांना या ठिकाणी काहीतरी मिळावं या अपेक्षेने जे लोक आले ते आम्ही त्याच वेळेला बाजून काढले. निस्वार्थपणे आणि निस्सीमपणे जे काम करतात तेच कार्यकर्ते आमच्यासोबत असणार आहेत आणि यापुढेही जे लोक त्या पद्धतीने काम करतील तेच आम्ही यासोबत ठेवणार आहोत. बाकीचे जे स्वार्थी लोक आहेत ज्यांनी स्वतःसाठी याचा गैरवापर करायचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही या ठिकाणी थारा देणार नाही. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आज जे अधिवेशन संभाजीनगर इथं झालेलं आहे वाळूज MIDC मध्ये. आपल्यासोबत आहे संस्थापक अध्यक्ष, काय सांगायचं? जागतिक मानवाधिकार फेडरेशन जे पण आम्ही पदाधिकारी निवडतो प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, महाराष्ट्रात आमचं एक सोशल वर्क म्हणून आम्ही काम करतो. ज्या ठिकाणी गोरगरीब जनतेला न्याय मिळत नसेल किंवा त्यांना एखाद्या गरीबाला एखादा मोठा अधिकारी किंवा मोठ्या पैसेवाला गरीबाला मारण्याचा प्रयत्न करतो, त्या आम्ही गरीबाला उचलायचा प्रयत्न करतो आणि त्याला न्याय मिळण्याचं काम एकदा गरीबाकडे जरी पैसे नसेल तरी आम्ही स्वतः कोर्टामध्ये स्वतः त्यांच्या बाबतीत केस करून त्या गरीबाला न्याय मिळवून देण्याचं काम करतो. आपल्याला हे कसं सुरू आमचं रिटायरमेंट झाल्यानंतर कोरोना काळामध्ये आम्हाला असं वाटलं लोकांची जनतेच्या हाल बघितले त्यावेळेला आम्ही लोकांना शिबिर वगैरे घेतले. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की जनतेच्या सेवेसाठी आपल्याला फेडरेशन हे एक महत्त्वाची वस्तू फेडरेशन केलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला अनेक अडचणीला सामोरं जावं लागले. परंतु आम्ही आज आमच्या सर्व जेवढे पदाधिकारी सेवा करत आहे आणि त्यांचं आम्ही त्याचं पण कौतुक करतो. फेडरेशनमध्ये अनेक महिला पण पदाधिकारी आहेत, आमच्याकडे दोन पण आहेत. अशा अनेक महाराष्ट्राभर भारताभर आम्ही कामं करतात. त्यामध्ये कोणत्याही गोरगरीब अडचण येत असेल त्यांनी आमच्या जागतिक मानवाधिकारच्या कोणत्याही पदाधिकारी संपर्क साधून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करू.